ती रात्र माझ्या आयुष्यातील काळरात्र म्हणू की माझ्या अंधकारमय भविष्यकाळाची नांदी म्हणू. माझ्या भूत आणि भविष्य यामधील सीमारेषाच होती जणू. एकीकडे सर्वांग सुंदर भूतकाळ मला निरोप देत होता, तर दुसरीकडे अकराळ विकराळ भविष्यकाळ मला वाकुल्या दाखवत होता. आणि मी पडले होते तळमळत जमिनीवरच. रोज पाराच्या गादीवर लोळत पडणारी मी आज जमिनीवरच तळमळत पडले होते. आमच्या राजमहालातील एक दालन केवळ माझ्यासाठीच होतं. त्या दालनातील मंच केवढा तरी विशाल होता. पण आज एका छोट्याशा झोपडीतील ओबडधोबड जमिनीवर मी पडले होते. निद्रेची आराधना करत होते. नंदितासारख्या जीवाला जीव देणाऱ्या 5ही दासी कन्या माझ्या अवतीभोवती घुटमळत असायच्या. आणि इथं मीच कुणाच्या तरी पायाची दासी झाले होते. अगदी शब्दशः पायाची दासी. ते 5 जण झोपले होते आपल्या मातेसह एका मृगजिणावर आणि मी त्यांच्या पायापाशी. आजपर्यंत पंचपक्वान्न खाणारी मी आज माझी भूक मागून आणलेल्या माधुकरीवर भागवली होती. अन्नाची वाटणी करून खायची त्यांची तऱ्हा देखील अजब होती. मागून आणलेल्या भिक्षेबरोबर 6 भाग केले जायचे. त्यापैकी 5 भाग एकटा तो दुसऱ्या क्रमांकाचा ब्राह्मणपुत्रच खायचा आणि उरलेल्या एका भागाच्या पुन्हा 5 वाटण्या करून त्या आम्ही खाल्ल्या. या क्षणापावतो आणखी एक गोष्ट मला कळून चुकली होती. ती गोष्ट अत्यंत महत्त्वाची होती. त्यामुळं मला थोडंसं बरं वाटलं होतं. तरी देखील 5ची पत्नी होण्याच्या माझ्या नशिबाला लागलेला तो शाप काही दूर होणार नव्हता. त्यामुळं मन पुन्हा पुन्हा कष्टी होत होतं. त्यांच्या बोलण्यावरून प्रथम मला त्या 5ची नावं माहिती झाली. थोरल्याचं नाव युधिष्ठिर होतं, पण त्याला धर्मराज म्हणून सारे ओळखत. मुख्यतः आई संबोधत असे. त्याच्या खालच्याचं नाव भीमसेन होतं. त्यानंच वायुवेगानं गदा चालवून स्वयंवर मंडपात सर्व क्षत्रियांना जेरीस आणलं होतं. त्याच्या खालोखालचा तो होता माझ्या स्वप्नाचा राजकुमार, मला स्वयंवर मंडपात जिंकणारा माझा भाग्यविधाता. त्याचं नाव अर्जुन होतं, पण त्याचा उल्लेख पार्थ या नावानं पुन्हा पुन्हा केला जात होता. आणि त्याच्यापेक्षा लहान ते दोघे, त्यांची नावे अनुक्रमे नकुल आणि सहदेव अशी होती. ही 5ही नावं मला राहून राहून ओळखीची वाटू लागली होती. कुठंतरी ऐकल्यासारखी वाटू लागली. त्यांना एकदा विचारावं का आपण कोण, कुठचे, असं अनेकदा वाटून गेलं, पण माझ्यानं धाडस झालं नाही. परंतु माझ्या मनातील हे विचारांचं काहूर त्यांच्या मातेच्या लक्षात आलं असावं. कारण जेवण खाणं उष्टी खरकटी झाल्यानंतर तिनं मला जवळ घेतलं आणि माझ्या पाठीवरून हात फिरवत म्हणाली, हे सुभगे, तू चिंता करू नकोस. तू अस्तानी पडलेली नाहीस. तुझं पाणी ग्रहण करणारे हे 5ही राजपुत्र आहेत. आणि मग माझ्या विचारचक्राला दिशा मिळाली. ते 5 जण राजपुत्र होते, म्हणजे ते ब्राह्मणकुमार नव्हते, तर क्षत्रियच होते. मग हे असे वेश बदलून का राहत होते? भिक्षा मागून का उदरनिर्वाह करत होते? कुठल्या राजाचे हे पुत्र असावेत? त्यांच्यावर कुठलं एवढं मोठं संकट कोसळलं असावं? त्यांना हा अज्ञातवास का प्राप्त झाला असावा? एक नव्हे तर अनेक प्रश्नांचं काहूर माझ्या डोक्यात उठलं होतं. पुन्हा पुन्हा त्या 5ची नावं माझ्या हृदयाच्या गाभाऱ्यात घुमत होती. युधिष्ठिर, भीमसेन, अर्जुन, नकुल आणि सहदेव. ही नावं मी कुठंतरी ऐकली होती, पण कुठं? आणि मध्यरात्रीला अचानक मला तो साक्षात्कार झाला. ते पांडव होते, हस्तिनापूरच्या पंडूराजाचे पुत्र. पुत्र कसले? छे, मानसपुत्र नाही, धर्मपुत्र म्हणता येईल. अवघ्या त्रिखंडात हस्तिनापूरच्या कुरुवंशाच्या राजघराण्याची प्रतिष्ठा होती.
आज तागायत अनेक वीर धुरंधर राजे हस्तिनापुराच्या गादीवर विराजमान होऊन आपली कीर्ती मागं ठेवून गेले होते. कुरुवंशाचा कुलपुरुष ययाती हा मोठा प्रसिद्ध दानशूर आणि महापराक्रमी सम्राट होता. त्याने आपल्या कारकिर्दीत अनेक दिग्विजय करून हस्तिनापूरच्या कीर्तीत मोलाची भर टाकली होती. त्याच्या पराक्रमाच्या कथा आज देखील कथिल्या जात होत्या. त्याच्या पाठोपाठ सिंहासनाधीस्थ झालेले त्यांचे वंशज कुरु, प्रतीप, शंतनू हे सारेच पराक्रमी होते. शंतनूला 2 राण्या होत्या, पहिली गंगा आणि त्यानंतरची सत्यवती. गंगेपासून शंतनूला मुलगा झाला आणि त्याचं नाव भीष्म. हा भीष्म म्हणजेच आजचे पितामह भीष्म होय. कुरुवंशाचे ते प्रमुख आधारस्तंभ म्हणून ओळखले जातात. शंतनूने सत्यवतीशी वृद्धपणी विवाह केला आणि आपल्या पित्याच्या सुखासाठी सत्यवतीची अट मानून भीष्म आजन्म ब्रह्मचारी राहिला. सत्यवतीला पुढे चित्रागंध व विचित्रवीर्य अशी 2 मुलं झाली. या दोन्ही राजपुत्रांचं भवितव्य शंतनूच्या मागे भीष्मानेच घडवलं. पैकी शंतनूपुत्र चित्रागंध अकालीच मृत्यू पावला. विचित्रवीर्य छोटा असतानाच गादीवर बसला आणि त्याच्या नावाने स्वतः भीष्म राज्यकारभार पाहू लागले. पुढं योग्य समयी विचित्रवीर्याचा विवाह करून द्यावा असं भीष्म त्या तयारीस लागले. त्याचवेळी काशीराजानं आपल्या 3 कन्या अंबा, अंबिका आणि अंबालिका यांचं स्वयंवर घोषित केलं. आजन्म ब्रह्मचर्य पत्करलेल्या भीष्मानं या स्वयंवरात उपस्थित राहायचं ठरवलं. ते स्वतःसाठी नव्हे तर विचित्रवीर्यासाठी. आणि भरल्या स्वयंवर मंडपातून त्यानं त्या 3 राजकन्यांना बलात्कारानं उचलून आणलं. पैकी अंबिका आणि अंबालिका स्वखुशीनं विचित्रवीर्याशी विवाह करण्यास तयार झाल्या. परंतु थोरली जी अंबा होती तिनं नकार दिला, कारण तिनं तत्पूर्वी मनातून शाल्वराजाला वरलं होतं. तिनं आपलं मनोगत भीष्माजवळ उघडं करताच त्यानं तिला मुक्त केलं आणि शाल्वाकडे पाठवलं. परंतु शाल्वानं तिचा स्वीकार केला नाही. पुढं ती भीष्माकडे आली आणि आपणच माझं पाणी ग्रहण करावं असं विनवू लागली. पण भीष्मानं नकार दिला. त्या दुर्दैवी राजकन्येनं निराश होऊन पुढे स्वतःला जाळून घेतलं म्हणे. विचित्रवीर्याचा विवाह करून भीष्मानं कुरुवंशाची वंशवेल वाढती राहण्यासाठी आपल्या परीनं प्रामाणिक प्रयत्न केला. पण नियतीला ते मंजूर नव्हतं. अल्पावधीतच सुखोपभोगात रंगून गेलेला विलासी विचित्रवीर्याचा क्षयानं बळी घेतला आणि अंबिका, अंबालिका दोघेही निपुत्रक असतानाच विधवा झाल्या. भीष्माचा प्रयत्न असफल ठरला. कुरुवंशाची वेल खुंटते की काय अशी सर्वांना धास्ती लागली. त्याहूनही जास्त भीष्माला धास्ती लागली होती. या क्षणी मात्र राजमाता सत्यवतीनं भीष्माला विवाह करून कुरुवंशाची वेल वाढती ठेवण्याविषयी विनंती केली. परंतु एकदा केलेली प्रतिज्ञा मोडेल तो भीष्म कसला? भीष्मानं त्या गोष्टीला नकार दिला. तसेच सत्यवतीने त्याला दुसरा मार्ग सुचवला. तिने त्याला जवळ बोलावून सांगितलं, तुझ्या 2 विधवा भावजयांशी तू अभिसरण कर, त्यांना पुत्रप्राप्ती करून दे. परंतु तो अभिसराचा प्रकार देखील भीष्माला व्यभिचार वाटला. शेवटी भीष्माच्याच सल्ल्यानं अंबिका आणि अंबालिकेस व्यासापासून पुत्रप्राप्ती देण्याचं ठरवलं. व्यास हा सत्यवतीचाच कुमारवयात पराशर ऋषीपासून झालेला मुलगा होता. त्यामुळे एका अर्थी तो अंबिका आणि अंबालिकाचा धीरच लागत होता. तेव्हा ते नक्की झालं आणि सत्यवतीनं आपल्या सूचनांना बोलवून सांगितलं, आज रात्री तुमच्याकडे तुमचा धीर येणार आहे. त्यावरून त्यांना वाटलं की भीष्मच येणार असेल. परंतु प्रत्यक्षात घडलं वेगळंच. जेव्हा रात्री व्यासांनी अंबिकेच्या शय्यागृहात प्रवेश केला तेव्हा अनोळखी ऋषीस पाहून तिने भीतीने डोळे घट्ट मिटून घेतले. तरीही व्यासांनी तिच्यावर कृपा केली
आणि तिला पुत्ररत्न प्राप्त झालं. परंतु तिने डोळे झाकल्यामुळे तिचा पुत्र आंधळा जन्माला आला. अंबालिकेचीही तीच गत झाली. व्यासमुनींना पाहताच तिची चर्या पांढरी पडली. त्यामुळं तिच्या पोटी जन्माला आलेला पुत्र पांढरा फटक निपजला. तसेच त्या अंतपुरात असलेल्या त्या दोन्ही राण्यांच्या एका दासीवर देखील व्यासांचा अनुग्रह झाला म्हणे. त्यामुळे तिलाही यथासमय पुत्ररत्न प्राप्त झाले. अंबिकेचा मुलगा अंध होता. त्याचं नामाधिकरण धृतराष्ट्र असं करण्यात आलं. अंबालिकेचा पुत्र पांढरा फटक होता म्हणून की काय जणू पंडू ही उपाधी देण्यात आली. तर दासीपुत्राचं विदूर असं नाव ठेवण्यात आलं. यथा अवकाशात त्यांनी तीनही पुत्र मोठे झाले. अर्थातच त्यांचं पालनपोषण करण्याची जबाबदारी भीष्मावरच येऊन पडली होती. पुढे धृतराष्ट्र हा मोठा युवराज असूनही तो अंध आहे म्हणून त्याला सम्राट पद मिळू शकलं नाही आणि त्याच्यापेक्षाही लहान असून पंडू राजाला वारस ठरला. भीष्मानं या तिघांचाही विवाह करून दिला. धृतराष्ट्रासाठी त्याने गांधार देशाची राजकन्या गांधारीला करून आणले. आपला पती आंधळा आहे हे कळताच तिने त्या डोळ्यावर कायमची पट्टी बांधून टाकली. पंडूसाठी कुंती भोज राजाची दत्तक कन्या कुंतीला करून आणले. परंतु पंडूने तिला स्वयंवर मंडपातून जिंकून आणले असेही बोलले जाते. त्यानंतर पंडूला आणखी एक राणी प्राप्त झाली. ती म्हणजे महाधिपती शल्यराजाची भगिनी माद्री होय. पंडू हस्तिनापूरच्या सिंहासनावर आपल्या दोन्ही राण्यांसह विराजमान झाला होता. आता आपल्या पाठीमागची जबाबदारी संपली असं भीष्माला वाटू लागलं. परंतु तसं घडलंच नाही. त्याबद्दलची हकीकत मी अनेकदा ऐकली आहे. ती पंडूराजाची कथा काळजाचा ठाव घेणारी आहे. वैभवाच्या, ऐश्वर्याच्या, प्रतिष्ठेच्या शिखरावर सजलेला पंडूराजा म्हणे एका अरण्यात मृगयेसाठी गेला. त्याला त्या अरण्यामध्ये एक मृग आणि मृगीचं झोडपं प्रणय क्रीडा करताना दिसलं. पंडूराजानं अविचारानं त्याच अवस्थेत त्यांना बाणानं घायाळ केलं. तशी त्या मृगाला म्हणे वाचा फुटली आणि त्यानं पंडूला शाप दिला. तू देखील जेव्हा रतिसुखाच्या अतीव अभिलाषेनं तुझ्या स्त्रीजवळ जाशील तेव्हा तुझा असाच टाचा घासून तडफडून प्राण जाईल. तो शाप एका मृगाचा नव्हताच मुळे. तो शाप होता एका ऋषीचा. त्या ऋषीचं नाव होतं किंदम. तो म्हणे आपल्या प्रियेसह मृगाच्या अवतारात प्रणय क्रीडा करीत होता. झालं. अवधानाने हातातून घडलेला प्रमाद, त्याबद्दल एवढा महाभयंकर शाप. सर्वस्व हरवलेल्या सम्राटासारखा त्यानं हस्तिनापूरच्या राजमहाली प्रवेश केला. त्यानंतर त्याचं लक्ष राजकारभारात कधीच लागलं नाही. अगदी लवकरच त्यानं आपल्या दोन्ही तरुण राण्यांसह वनप्रस्थानाश्रम स्वीकारला आणि हिमालयावर जाऊन संन्यास वृत्तीनं राहिलेलं आयुष्य कंटू असा विचार केला. इकडे भीष्मानं आंधळ्या धृतराष्ट्राला राज्याभिषेक केला आणि त्याच्या नावे तो स्वतः राज्यकारभार पाहू लागला. हिमालयावर राहत असतानाच म्हणे कुंतीला 3 आणि माद्रीला 2 असे 5 पुत्र झाले. परंतु ते पंडूपासून नव्हे. कुंतीला म्हणे कुमारी असतानाच दुर्वास ऋषीकडून एक वर प्राप्त झाला होता. त्या वरापासून तिला सूर्य, यमधर्म, वायुधर्म, इंद्र आणि अश्विन कुमार यांच्यापासून पुत्रप्राप्ती होणं शक्य होतं. त्यामुळे वंशवेल खुंटू नये म्हणून पंडूच्या आज्ञेनंच कुंतीनं प्रथम यमधर्माची आराधना करून त्यांना प्रसन्न करून घेतलं. त्यापासून झालेल्या पुत्राचं नाव युधिष्ठिर ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर तिनं वायुदेवाची आराधना केली. वायुदेवांनीही प्रसन्न होऊन तिला पुत्ररत्न दिलं. त्याचं नाव भीमसेन ठेवण्यात आलं. त्यानंतर पंडूच्या इच्छेनं तिनं इंद्राची आराधना केली आणि अर्जुनाचा जन्म झाला. 3 पुत्राच्या प्राप्तीनंतर मात्र कुंतीनं मोह आवरता घेतला. तिनं तो मंत्र माद्रीला देऊन टाकला.
माद्रीनंही अश्विन कुमाराची आराधना केली आणि तिला त्याच्यापासून 2 पुत्र प्राप्त झाले. तेच नकुल आणि सहदेव होय.